आता बातमी येते म्हणजे मुंबईकरांना आता पुढच्या महिन्यातच महापौर मिळणार आहे। कारण सत्ताधाऱ्यांच्याच नगरसेवकांच्या गटाची नोंदणी झालेली नाही, तर महापौर पदावरनं संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना डिवचल्यामुळे शाब्दिक चकमक उडाली आहे आणि ती अगदी सुनबाई आणि नवरीपर्यंत पोहोचली। बघूयात। शिंदे रुसून बसलेले आहेत आणि रुसून बसलेल्या सुनबाई ज्या आहेत त्या सारख्या दिल्लीत फेऱ्या मारतायत। संजय राऊत हे राहुल गांधींची नवरी झालेली आहेत। काँग्रेसची जे स्वतः नवरी म्हणून आहेत त्यांनी इतरांना सून इतरांना सासू म्हणू नये। मुंबईत महापौर आता पुढच्या महिन्यातच बसेल हे स्पष्ट झालंय। कारण भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं नगरसेवकांच्या गटाची नोंदणीच केलेली नाही। यावरून संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर बोचरी टीका केली। शिंदे रुसलेत आणि रुसलेल्या सुनबाई दिल्लीत फेऱ्या मारतायत, पण दिल्लीचे सासरे ऐकायला तयार नाहीत अशी टीका राऊतांनी केली। बहुतेक ती घटस्थापनेपर्यंत पुढे जाऊ शकते, कारण ते काय दोघांमधलं काय जुळत नाहीये नीट। शिंदे रुसून बसलेले आहेत आणि रुसून बसलेल्या सुनबाई ज्या आहेत त्या सारख्या दिल्लीत फेऱ्या मारतायत आणि दिल्लीचे सासरे ऐकायला तयार नाहीत। त्याच्यामुळे त्या नववधूची फार अडचण झालेली आहे। करे तो क्या करे, इज्जत का सवाल आहे। संजय राऊत हे राहुल गांधींची नवरी झालेली आहेत। काँग्रेसची जे स्वतः नवरी म्हणून आहेत त्यांनी इतरांना सून इतरांना सासू म्हणू नये। तुम्ही राहुल गांधींची नवरी आणि मराठी भाषेत आणखी चांगलं सांगायचं झालं तर प्रेयसी म्हणून काम केलं होतं, परंतु राहुल गांधी यांनी तुम्हाला प्रेयसी म्हणून देखील ठेवलेलं नाही। याआधी संजय राऊत नावाची प्रेयसी शरद पवारांसोबत बसली होती, नंतर हीच प्रेयसी राज ठाकरेंकडे गेली, तिथेही काही डाळ शिजली नाही। आता हीच प्रेयसी वंचित आघाडीकडे मध्यंतरी जाऊन झाली। आपण कशा पद्धतीने 12 जणांच्या प्रेयसी आहोत याचं भान संजय राऊतांनी ठेवावं। संजय राऊत काय हो, त्यांच्या प्रत्येक बडबडीला उत्तर देण्याची काही गरज नाही आहे। त्यांना सकाळी उठून काहीतरी विषय चालवायचा असतो, काहीतरी त्यांना अचानक काहीतरी एखादा मुद्दा सुचतो आणि काहीतरी तो दिवसभर चालवत राहायचा आणि मीडिया देखील चालवत राहते। त्याच्यामुळे रुसणं वगैरे, मग उद्धव ठाकरे काय रुसत नव्हते का? म्हणजे माननीय शिंदे साहेब हे रुसणारे नाहीये, ते लढणारे आहेत। त्यांना त्यांच्या हक्कासाठी, जनतेच्या अधिकारासाठी जर का ते वारंवार दिल्लीला जात असतील जनतेच्या हितासाठी, तर ते नक्कीच जातील। निकालानंतर दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीस दावोसला गेले। आता मुख्यमंत्री दावोसवरनं आल्यानंतर नेमका महापौर कोण यावर शिक्कामोर्तब होईल। आधी 27 जानेवारीला महापौर पदासाठी अर्ज दाखल केले जाणार होते आणि 31 जानेवारीला महापौर पदासाठी मतदानाची प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला होता। पण भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं कोकण आयुक्तांकडे नगरसेवकांच्या गटाची नोंदणीच केलेली नाही। त्यामुळे महापौर निवडीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून आता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात महापौर निवडला जाईल। यावेळी मुंबईच्या महापौर पदावर तडजोड होणार नाही अशा सूचना केंद्रीय नेतृत्वानं राज्याच्या नेत्यांना दिल्या आहेत। त्यामुळे 89 नगरसेवक असलेल्या भाजपचाच महापौर होईल हे निश्चित समजलं जातंय। त्यावरून संजय राऊतांनी शिंदेंच्या शिवसेनेला डिवचलंय। बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे, बोलून ते गेलोय आमचा महापौर होणार, पण भारतीय जनता पक्ष असं कोणाला, त्यांची एक भूमिका अशी असते, माझं ते माझं आणि तुझं ते माझ्या बापाचं, या भूमिकेत हे सगळे लोक असतात। त्याच्यामुळेच आम्ही त्यांच्यापासून दूर जातो। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी मुंबईमध्ये येतील, त्याच्यानंतर एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजींमध्ये चर्चा होईल आणि त्याच्यानंतर पुढच्या सगळ्या महानगरपालिकांचा एक राजकीय आराखडा जो आहे तो ठरेल आणि त्याच्यानंतर घोषणा होईल। मुंबईत महापौर पदासाठी खुला प्रवर्ग आणि त्यातही महिला आरक्षण निघालंय। त्यामुळे एक बाब तर स्पष्ट आहे की मुंबईत महिलाच महापौर असेल। आता ती महिला नगरसेवक कोण यावर मुख्यमंत्री फडणवीसच शिक्कामोर्तब करतील। विनायक डावरू, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।